परदेशाचं धोरण आहे ते योग्य पद्धतीने असणं महत्त्वाचं आहे। दुर्दैव असं की आज कुठेतरी आपण एकटं पडल्यासारखं आहे। अमेरिका आपल्याला धमकी देते आणि अमेरिकाच आपल्याला सांगते की महिनाभर तुम्ही रशियाकडनं तिथं तेल घेऊ शकता। म्हणजे आपण आपला देश चालवतोय का अमेरिका आपला देश चालवते अशी आजची परिस्थिती आहे। आणि जे काय इराणमध्ये तिथं घडलं, खरं तर जेव्हा अडचणीचा काळ होता तेव्हा इराणली आपल्याला तेल देऊन मदत केली होती, पण इराण जेव्हा अडचणीत आलं, कुठेतरी शांतता असावी, हे सगळे प्रकार घडू नये, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या देशाने एक भूमिका घ्यायला पाहिजे होती। दुर्दैवाने ती भूमिका आपण तिथं घेऊ शकलो नाही। आपण इंडियन ओशनचे आपण प्रोटेक्टर आहोत, म्हणजे इंडियन ओशन जे आपलं मोठं आहे त्याचे आपण प्रोटेक्शन करण्याची जबाबदारी आपण तिथं घेतली होती। आणि त्याच पाण्यामध्ये, त्याच समुद्रामध्ये इराणची एक बोट, ज्याच्यामध्ये कुठंच तिथं दारूगोळा नव्हता, कारण का ती बोट नेव्हीची आपल्या देशामध्ये एका एकत्रित प्रॅक्टिस करण्यासाठी ती आली होती, आणि त्या बोटीला सुद्धा जर आपण वाचू शकलो नाही तर त्याचा अर्थ आणि त्याचा एक फार वेगळा संदेश हा अख्ख्या जगामध्ये गेला आहे। आणि आज जी या देशामध्ये परिस्थिती झाली आहे ती झाली LPGची। आज छोटे मोठे व्यवसाय करणारे जे कोणी दुकानदार असतील, नाहीतर हॉटेलवाले असतील, नाहीतर रेस्टॉरंटवाले असतील, नाहीतर टपरीवाले असतील, दुर्दैव असं की ज्याच्यावर त्यांचं पोट चालतं त्याला जो गॅस लागतो तो गॅस आपल्याला आज मिळत नाही। आणि बहुतांश ठिकाणी उद्या जाऊन असंही दिसतंय की लोकांना, म्हणजे सामान्य लोक जे घरात घरगुती गॅस वापरतात त्याच्यामध्ये सुद्धा कुठं ना कुठं ती मर्यादा येईल। म्हणजे कुठंतरी प्लॅनिंगमध्ये आपला देश हा कमी पडला आहे, स्टॉक करण्यामध्ये आपण कुठंतरी कमी पडलो आहे, स्ट्रॅटेजिक स्टॉकमध्ये आपण तिथं कमी पडलेलो आहे। आणि ही गोष्ट तसं बघितलं तर या आपल्या देशाला जेव्हा आपण कितीतरी ट्रिलियन, $5 ट्रिलियन इकॉनॉमीचा विचाराने तिथं ध्येय घेऊन जातो, तिथं अशी परिस्थिती येत असेल तर ती दुर्दैवी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। पुण्यातली काय परिस्थिती आहे? इंडस्ट्री मोठी आहे पुण्यामध्ये, चाकण आहे, बारामती आहे, इंदापूर आहे, तिथे मोठ्या कंपन्या आहेत, कर्मचारी, इंधन, काय सिच्युएशन आहे? खास करून चाकण नाही, याचा इम्पॅक्ट जो आहे तो स्मॉल स्केल इंडस्ट्रीला खूप मोठ्या प्रमाणात तिथं पडू शकतो। आणि क्लीन गॅस नाही तर क्लीन फ्युएल जिथं वापरलं जातं, जसं की फार्मास्युटिकलला कदाचित तिथं वापरलं जातं, केमिकलला तिथं वापरलं जातं, आणि तिथं असा गॅस नसेल तर त्याचा फटका खूप मोठ्या प्रमाणात तिथं होऊ शकतो। आधीच मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हे मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेलं आहे।